नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि त्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटाला 6 पंचायत समितीचे सदस्य आणि 6 जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आलेले आहेत. पंचायत समिती पारगाव गणाच्या विजयी उमेदवार मनीषा संतोष ताकवणेताई आपल्या बरोबर आहे. निवडणूक ताई, आवाज लोकशाहीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. निवडणूक संपलेली आहे. प्रचारार्थ तुम्ही नागरिकांच्या समोर गेला, मतदारांना अभिवादन केलं, नम्रपणाने सांगितलं, तर त्या मतदारांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा तुमच्याकडून आता वाढलेल्या आहेत. तर आधी निवडणूक विजयी झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? खूप चांगलं वाटलं, कारण सगळ्या पाहुण्यांनी आम्हाला सगळ्यांना साथ दिली, गावातल्यांनी. आणि विशेष म्हणजे मी अण्णांची सुनबाई, आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्यांनी 40 वर्ष काम केलेले आहे, त्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं आणि त्यांनी लोकांची तशी कामं पण केलेली. त्यांच्या पाठीमागं मी पण म्हणजे तळागाळात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करेन. मला असं वाटतं, मनीषाताई असं सांगतात, आमचे सासरेबा अर्थात या तालुक्याचे अण्णा म्हणजे सयाजी अण्णा ताकवणे यांचा सामाजिक कामाचा वसा आणि वारसा या तालुक्याला तर परिचित आहेच, पण त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि तो घेऊन मी लोकांपुढे तळागाळात जाऊन काम करेन अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात. तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये तुमच्या या माध्यमातून काय काय करायची इच्छा आहे? बचत गटामार्फत मी भरपूर काय करू शकते महिलांसाठी. म्हणजे मेन म्हणजे महिलांसाठी जास्त करायचंय आपल्याला. आणि बचत गटामार्फत मला जेवढं काय करता येईल आम्हा दोघींना, ते आम्ही पुरेपूर करण्याचा प्रयत्न करू. महिलांसाठी काही सुविधा वगैरे असतील ना, त्या सगळ्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू. महिला सबलीकरण करण्यासाठी विशेष करून काम करण्याची त्यांची इच्छा आहे. मला ताई सांगा, महिलांनी मतं दिली मग पुरुषांनी दिली नाहीत का? नाही, मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करता? नाही, त्यांच्यात कसं असतं, म्हणजे आता ज्येष्ठ नागरिक वगैरे म्हणजे करू शकतात, जेंट्स बाहेर काही पण करू शकतात, महिला शक्यतो जास्त बाहेर नाही निघत. आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, किंवा एखादी स्कीम आली तर आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे की असं असं आहे, तुम्ही असं असं करा. जेंट्स लोकांच्या पुढे काही त्या जास्त जात नाही. आता माझा पण अनुभव तोच आहे. मित्रांनो, महिलांच्या सबलीकरणासाठी का पुढे जायचंय ते त्या सांगतात. पुरुष हा बाहेर जाऊ शकतो, चर्चा करू शकतो, लोकांशी संवाद साधू शकतो, पण महिलेला ते करता येत नाही आणि म्हणून मी जबाबदारी त्यांची जास्त घेते असं त्या सांगतात. तुमच्या परिसरामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी म्हणजे असं तुम्हाला विशेष करून बचत गट सोडून अजून काय काय करायची इच्छा आहे? सगळ्या सुविधा आहे, रस्ते आहेत, पाण्याची कोणाची सोय आहे, अनेक प्रकारचे म्हणजे शौचालयाची पण बऱ्याच ठिकाणी गैरसोय आहे, ते पण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर्वाधिक महत्वाचा प्रश्न ताई असं सांगतात, पाण्याचा प्रश्न. मित्रांनो, हा दौंड तालुका खऱ्या अर्थानं पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेला आहे. या तालुक्याला गेले अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याचं नळाच्या कोंडाळ्यातून तांभर पाणी आलेलं नाही. मात्र 2200 कोटी रुपयांचा खर्च या तालुक्यातील जलजीवन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या योजनेमार्फत 2017-18 मध्ये सुरू झाला. आज 8 वर्ष पूर्ण झाले, पण कुठल्याही गावाच्या नळ कोंडाळ्यातून तांभर पाणी नागरिकांना मिळालेलं नाही. हा अचूक वेध ताईंनी घेतलाय आणि त्यास म्हणतात पाण्याचा प्रश्न सर्वाधिक महत्वाचा आहे. मी प्रेक्षक वर्गांना विनंती करतो, मित्रांनो, राजकारण म्हणून तुमच्या समाजकारणाच्या सेवेकडे वक्र दृष्टीने पाहू नका. पिण्याचं पाणी हे प्रत्येकाला घरोघरी जरी लागत असेल तरी ते उपलब्धतेसाठी महिलेला विशेष परिश्रम करावा लागतात. त्या महिलेला पूर्वी काळी डोक्यावर पाणी आणायची सोय होती, फक्त आत्ता तुमच्या दारात पाणी विक्रेता येतोय एवढं लक्षात ठेवा. ते पाणी सरकार तुम्हाला अनधिकृतपणे नाही तर अधिकृतपणे खर्च करून देतोय, पण ते का मिळत नाही हा तुमचा मूलभूत हक्क आहे आणि म्हणून तो जाब तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. म्हणून पिण्याच्या पाण्याची समस्या ही सुटलीच पाहिजे. हा खऱ्या अर्थानं अतिशय जीवनावश्यक महत्वाचा मुद्दा आहे. ताई, मला सांगा, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, पण महिलांसाठी बचत गटातून विविध उपक्रम पंचायत समिती करते. मी काही तुमच्या पुढे मांडू शकतो. पिठाची गिरणी असेल, छोट्या छोट्या उद्योगामध्ये पापड वगैरे अशा स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये ते मिळतात.
तर यापुढे जाऊन ज्या महिला अशिक्षित आहेत की ज्या शिक्षण प्रवाहात नाही त्यांच्यासाठी तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे? शिक्षण आपण त्यांना प्रयत्न करणारच. आता माझ्या गटातच शक्यतो सर मी 5 गट चालवते स्वतः अरे एकटी. वा. आणि फंड पण आहे माझा जवळजवळ 45 ते 55 महिला त्या फंडात आहे आणि 5 गट मी स्वतःच चालवते. त्यामुळे महिलांच्या समस्या मी म्हणजे चांगल्या समजून घेते. ज्या ज्या वेळेस त्यांना मी म्हणजे काही अडचणी आल्या तर मी त्या सोडवते पण त्यांच्या ज्या परीने जसं जसं मला सोडवता येईल तसं तसं मी ते सोडवते पण जेवढं मला आता ह्या म्हणजे जे आपण आपल्याला जे आता मिळणार आहे समजा काम आपल्याला काय असेल ते त्यातून मी त्यांना हे करण्याचा प्रयत्न करेल तुमचं हा. मित्रांनो, खऱ्या अर्थानं बचत गटाच्या प्रेरणा त्या आहेत. 5 बचत गट चालवतात. 5 बचत गटातल्या महिलांशी त्यांचा संवाद असतो आणि म्हणून महिला बचत गटामधल्या आळंत अडचणी त्यांना माहिती आहे. संवाद करण्याच्या गोष्टी माहिती आहेत. ते असं सांगतात, ज्या ज्या महिला आमच्याकडे येतील त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं सबलीकरण करण्यासाठी मी विशेष प्रयत्न करेन. ताई, तुमच्या राजकीय प्रवासाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आलात, आमच्या आवाज लोकशाहीशी संवाद साधला. आम्ही तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. मित्रांनो, निवडणुका संपलेल्या आहेत. अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. कळ लावे नारद गावागावात वाट बघू नये, त्याच्यामुळं घरं जाण्याची शक्यता आहे. ह्या सगळ्या गोष्टींना आता तुम्ही बंद करा. माणुसकीचं जीवन जगा. एकमेकाच्या हाताला हात धरून काम करा. गाव आपलं सुंदर बनवण्यासाठी धडपड करा. उगाच कुणाच्या तरी चुगल्या करू नका. आणि चुगलीखोरांना खऱ्या अर्थानं हा इशारा आहे की आज तुम्ही कुणाची तरी चुगली करता, उद्या तुमची सुद्धा कुणी करेल आणि मग जे आज एखाद्यावर बिततं ते उद्या तुमच्यावर सुद्धा बितेल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना फाटा द्या. आपलं गाव सुंदर बनवण्यासाठी, स्वच्छ आणि चांगलं करण्यासाठी सर्वांना हातात हात घेऊन काम करा. हीच एक सदिच्छा आवाज लोकशाहीच्या वतीने थांबतो. धन्यवाद.